गऱ्हाडीची वाट भाग 5. लेखक श्री अनंत देवजी राऊत. मोरू बाबाचे निधन. आमच्या गावातील इतर लोकांच्या मानाने आमच्याकडे शेती भरपूर होती व मोरू बाबांचा सुतारकीचा धंदा जोरदार चालत होता. तशी परिस्थिती सर्वसाधारणपणे चांगली होती, म्हणून मला शेती करण्यासाठी शेतकामाला घरीच ठेवायचे असा निर्णय घेऊन पुन्हा माझ्या शिक्षणाचा विचार कुणी केलाच नाही. त्यात सुमारास मोरू बाबांची तब्येत नरम झाली व हळूहळू त्यांचा आजार जास्तच बळावत चालला होता. भूताखेतांचा उपाय केला, परंतु त्यावर काहीच फरक पडला नाही. तेव्हा बोईसरचे डॉक्टर वर्तक व उच्छळीचे डॉक्टर चित्रे यांचे औषध चालू केले. डॉक्टर वर्तकांनी निरनिराळे उपचार करून त्यांचे प्रयत्न पणाला लावले. त्यांना काहीच यश आले नाही. तसा मोरू बाबांना पोटदुखीचा जुना आजार होताच. त्यानंतर तो आता जास्तच बळावत चालला होता. त्या काळी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे आजाराचे निदान होत नव्हते. त्यावेळी आपल्याकडे मोठे स्पेशालिस्ट डॉक्टरही नव्हते. एक्स-रे, सोनोग्राफी, एंजिओग्राफी वगैरे उपकरणे नसल्यामुळे आजाराचे मूळ शोधणे शक्य नव्हते. म्हणून उपचार करणारे डॉक्टर विचारात पडले. आता पुढे काय करायचे हे सुचेना. तेव्हा चिंचणीच्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर बाबरे म्हणून नवीन डॉक्टर आले आहेत. ते MBBSची डिग्री घेऊन आल्याचे माझ्या बाबांच्या कानावर ही गोष्ट आली. तेव्हा ते डॉक्टर बाबरेंना जाऊन भेटले व त्यांना ही सर्व हकीकत सांगितली. डॉक्टर वर्तकांचे औषध चालू आहे, परंतु काहीच फरक पडला नाही, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. त्यांनी सर्व ऐकून घेतल्यावर सांगितले की मी रविवारी तुमच्याकडे येतो. त्याच दिवशी डॉक्टर वर्तकांनाही बोलावून घ्या व मला घ्यायला कुणाला तरी पाठवा. त्याप्रमाणे मी त्यांना घ्यायला गेलो. त्यांनी मला भाड्याने टांगा घेऊन येण्यास सांगितले. बोईसरहून डॉक्टर वर्तक आले आणि चिंचणीहून डॉक्टर बाबरेंना घेऊन मी आलो. आमच्याकडे दोन्ही डॉक्टरांची भेट झाली. मग दोघांनी पेशंटला तपासल्यावर त्यांनी दोघांच्या एकमताने निर्णय घेऊन पुढे औषधोपचार चालू केला. त्याचवेळी गोपाळ्या बाबुल मोरे यांच्या मुलीला बाळंतपणात काही आजार जडला होता. तिला नांदगावला दिली होती. औषधोपचार करण्यासाठी ती माहेरी आली होती. तिच्या वडिलांनी तिच्यासाठी डॉक्टर बाबरेंचं औषध चालू केलं होतं. मोरू बाबांच्या औषधासाठी आठवड्यातून 2 वेळा चिंचणीला जावे लागत असे. त्यामुळे ते काम माझ्यावर सोपविण्यात आले. मी आणि गोपाळ्या चिंचणी येथील सरकारी दवाखान्यात पायीच चालत जात असू. औषध घेऊन भर दुपारच्या उन्हात पायी चालून यायचो. चिंचणी ते सालवड 10 किलोमीटर अंतर आहे. असे आम्ही 1.5 महिना औषध आणले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्या औषधाला त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही आणि 1950 साली त्यांचे त्याच आजारात निधन झाले. त्याच वर्षी गोपाळ्याच्या बेबीचेही निधन झाले. मोरू बाबांच्या निधनानंतर आमच्याकडील सुतारकीचा धंदा कायमचा बंद झाला व त्याचा आमच्या बाबांना फारच धक्का बसला. आता मात्र शेतीवरच अवलंबून राहण्याची वेळ आली, कारण त्याशिवाय दुसरा कुठला जोडधंदा व घरात कोणी कमावणारही नव्हतं. आता डॉक्टर स.दा. वर्तक यांच्याविषयी थोडक्यात. डॉक्टर स.दा. वर्तक हे मूळचे पालघर तालुक्यातील शिरगाव येथील राहणारे. ते दाजी मास्तरांचे थोरले चिरंजीव. त्यांनी बोईसरला दवाखाना काढल्यावर बोईसरच्या व आसपासच्या गावातील लोकांना दिलासा मिळाला. त्यावेळी बोईसर परिसरात एकही दवाखाना नव्हता. डॉक्टरांना पुष्कळशा भाषा आणि उपभाषा म्हणजेच मराठी व्यतिरिक्त निरनिराळ्या पोटभाषा अवगत होत्या. प्रत्येकांशी आपापल्या भाषेत बोलून त्यांच्याशी आपुलकीने उपचार करणे हे त्यांना उत्तम प्रकारे जमत होते. ते पैसा कमावण्यासाठी डॉक्टरकी व्यवसाय न करता इमानदारीने आपले कर्तव्य चोख बजावत होते. म्हणून ते सर्व स्तरातील लोकांना वंद्य आहेत, होते आणि राहतील. आमच्या सालवड गावच्या हद्दीत शेकडो एकर वर्कस जमीन म्हणजे गवती जमीन व 360 एकर सरकारी गुरचरण पडीत जमीन असल्यामुळे जनावरांना चारा भरपूर मिळत असे. म्हणून बैल, गाय, म्हशी पाळणे अवघड किंवा खर्चिक नव्हते. त्यामुळे प्रत्येक घरोघरी गायी, म्हशी असायच्या. मुबलक मोकळी जागा असल्यामुळे उन्हाळ्यात गुराढोऱ्यांसाठी गुराख्याचीही गरज लागत नव्हती. परंतु एकदा का पाऊस पडला, पेरण्या झाल्या की एकही जनावर मोकाट नसायचे. ही प्रत्येकजण जबाबदारी पाळायचे. त्या काळी शेताला कुंपण नसे, त्यामुळे शेतीभातीचे नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांच्या गुरांसाठी एकच जबाबदार गुराखी ठेवला जाई. तो गावातील सर्व गुरे चारून आणीत असे. एखाद्याची चुकून गाय वासरू हरवल्यास गुराखेला जाऊन सांगायचे. तो लगेच त्याचा शोध घेऊन गाय वासरू घरी आणून देत असे. परंतु नांगराच्या बैलाच्या राखणदाराचीही प्रत्येक घरी स्वतंत्र गुराखी असे. असाच आमच्या घरी गोवारी असायचा.
सुट्टीच्या दिवशी आम्ही शाळकरी मुले गोवाऱ्यासोबत मजा करण्यासाठी गुरचरणीत गवती नंबरात जायचे. शहरी भागात उन्हाळ्यात मे महिन्याची सुट्टी मिळत असे, तर ग्रामीण भागात पावसाळी जुलै महिन्यात 1 महिना आवणीची सुट्टी मिळत असे. या सुट्टीत आम्ही अभ्यास न करता गोवाऱ्यासोबत निरनिराळे ग्रामीण खेळ खेळायचो. ओढ्या, नाल्यात, विहिरीत पोहायला जाणे हा नित्याचाच खेळ असे. रानमाळात व शिवारात भरकटत असताना निरनिराळी कंदमुळे, फळे खायला मिळत असत. यात पिकलेली करवंदे, काळी जांभळं, बोकोळ, अलेंदे म्हणजे भादुरली, भेबड्या अशा अनेक प्रकारचा रानमेवा चवीने खायला मिळायचा. तर मारबेडी म्हणून एक वनस्पती आहे. तिची पाने खाल्ल्याने तोंड रंगते व त्याची चव नागवेलीच्या पानासारखी असून ती वनस्पती औषधी आहे. त्याला अधिक चव येण्यासाठी शेवरीच्या झाडाचा काटा बारीक करून त्याचे सुपारीसारखे तुकडे करून त्या पानात घालून त्याचा विडा बनवून चवीने खात असू. तसेच वावडिंगाची पिकलेली फळे व त्याचे बोखे, करवंदीची कोवळे शेंडे असे अनेक प्रकारचे कंद, मुळे, फळे, पाने कच्चे खात असू. त्यापासून जीवनसत्व तर मिळतेच, परंतु त्यात अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे औषधासारखा उपयोग होत असे. पूर्वी लहान मुलांना ताप आल्यावर सफेद किंवा काळ्या कुड्याच्या सालीचा काढा, मुलांना जंत म्हणजे कृमी झाल्यास कडुनिंबाच्या पांगाऱ्याच्या सालीचा काढा दिल्यास पोटातील जंत पडून जात असत. तसेच त्याचा त्रास अजिबात बंद होत असे. खोकला झाल्यास अडुळशाची पाने व उतरणीची पाने एकत्र करून गूळ, मध घालून दिल्यास लहान थोरापर्यंत कोणाचाही खोकला बरा होत असे. असे अनेक लहान सहान आजारावर निरनिराळी घरगुती उपाय त्यावेळी करत होतात. आजच्या पिढीला काही वनस्पतींची नावेही माहिती नाहीत, तर वनस्पती आज आपल्याकडे अस्तित्वातही नाहीत. असेच कित्येक मैल पायी चालत जाणे, दूरचा प्रवास पायीच करणे आणि काबाड कष्टाची कामे स्वतःच करीत असल्यामुळे शरीर कमावलेले असे. आहारात पालेभाज्या, फळांचा समावेश असायचा. त्यामुळे पूर्वी शरीर मजबूत व निरोगी होते. परंतु काही साथीचे रोग आणि काही गंभीर आजारावर औषधे व औषधोपचार उपलब्ध नसल्यामुळे कधीकधी भयंकर जीवितहानी होत असे. कॉलरा, पटकी, देवी अशा जीवघेण्या साथीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असे. साथ जास्त प्रमाणात आली की संपूर्ण गाव पाडे उद्ध्वस्त होत असत. त्यावेळी लोकांना स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय नसायचा. अशा साथी 12ही महिने कुठे ना कुठे चालू असायच्या. देवीच्या साथीत लहान मुले जास्त दगावली जात असत व त्यात कुरूपता येऊन काही व्यंग म्हणजे तोंडावर व्रण राहणे किंवा डोळे जाण्याचा संभव असे देवीच्या साठीसाठी ग्रामीण भागातील लोक देवी अंगावर दिसल्यास कुणीच डॉक्टरकडून उपचार करून घेत नसत. देवी हा काही रोग नसून देवीचा कोप असल्याचे मानले जाई. त्यावेळी दवाखान्याचा फार अभाव होता. पालघर तालुक्यात फक्त एक सरकारी दवाखाना होता व डहाणू तालुक्यात चिंचणीला सरकारी दवाखाना होता. परंतु त्यात प्रथमोपचार व साध्या आजारावर औषध मिळत असे. त्यावेळी या संपूर्ण परिसरात अत्याधुनिक औषधे मिळत नसून डॉक्टरही व तज्ज्ञ चिकित्सक नसल्यामुळे गंभीर आजाराचे निदान मात्र होत नसे. बोईसरला डॉक्टर वर्तक यांनी दत्तारामच्या बंगल्यावर प्रायव्हेट दवाखाना काढला. तेव्हा लोकांची चांगली सोय झाली. त्यांचा दवाखाना खूप भरभराटीला आला आणि जोरदार चालू लागला. त्यानंतर त्यांना सरकारी प्रथमोपचार केंद्रात लोकांच्या सोयीसाठी नेमण्यात आले. तेथेही त्यांचा खाजगी दवाखाना होता. परंतु त्यांच्याकडे सर्वसाधारण लोकांना सवलतीने तर गरीब लोकांना फुकट औषधोपचार मिळू लागला. तरी खेड्यापाड्यातील लोक उपचार करून घेण्यास दवाखान्यात जात नव्हते, कारण ह्या भागातील 90% लोक अशिक्षित असल्यामुळे त्यांच्यात मुळात मनामध्येच अंधश्रद्धा रुजली होती आणि नसानसात भिनली होती. म्हणून कोणताही आजार झाल्यास किंवा जडल्यास ही भूतबाधाच आहे असा त्यांचा ठाम निर्णय असायचा. म्हणून ते मांत्रिकाकडे व भूताचा शोध घेणाऱ्या भक्ताकडे धाव घेत होते. भक्ताकडून झाडझपाटा करण्यात येई व कोंबड्या बकऱ्या बळी देऊन समज केला जात असे. त्यात खूप दिवस वाया जात होते व हे सर्व करण्यात मानसिकदृष्ट्या पेशंट खचून जाऊन कर्जबाजारी होऊन बेजार होत असे. नाईलाजाने एखादा रुग्ण जर डॉक्टरकडे गेलाच तर तो म्हणायचा, आजार हाताबाहेर गेला आहे, आता माझे काही खरे नाही, तज्ज्ञ डॉक्टरकडे तपासणी करून घे असा सल्ला दिला असल्यास पैशाअभावी पुढचा उपचार थांबतो व शेवटी रुग्ण दगावत असे. असा होता तो काळ. 1948 साली एक छोटेसे चक्रीवादळ आले. त्यात ताडामाडाची झाडे मोडून पडली.
लहान मोठे वृक्ष उन्मळून पडले, काही घरांचेही नुकसान झाले. आमच्या गावकऱ्यांनी बांधलेली शाळेची इमारत ही त्या वादळात मोडून पडली, मात्र कुठेही जीवितहानी झाली नाही. शाळा मोडून गेल्यामुळे बाबू बारक्या राऊत यांच्या ओटीवर शाळा भरू लागली. नंतर बरेच वर्षापर्यंत श्री दा गो राऊत यांच्या रिकाम्या गाळ्यात शाळा भरू लागली. त्यानंतर 1950 साली सरकारने सर्व व्हॉलेंटरी शाळा विसर्जित करून ताब्यात घेतल्या आणि लोकल बोर्डातर्फे चालू केल्या. लोकल बोर्ड म्हणजे आजची जिल्हा परिषद शाळा होय. त्या काळी कामधंदा काहीच नसल्यामुळे मजुरी मिळत नसे हे मी आधीच सांगितले आहे. रोपणी, भात कापणी अशा सीझनलाच फक्त मजुरांना काही दिवस मजुरीचे काम मिळत असे. पर्यायी कामाचे एकच ठिकाण सालगावला माणेकशा इराण्याची 121 एकराची गाडी आहे. 12 आणे स्त्रियांना 1 रुपया पुरुषांना दिवसाला मजुरी मिळत असे. तेथे भंडारी लोक बहुसंख्येने कामाला जात होते. सोक्ष वाडवळ लोकांच्या काही जणांच्या वाड्या होत्या, तर काही लोक बैलगाडी भाड्याने फिरवित होते. वाडीवाले लोक वाडीत सर्व प्रकारचे भाजीपाल्याचे उत्पन्न काढीत होते. त्यात कांद्याचे पीक मुख्य होते. वांगी, मिरची, रताळी, टोमॅटो, डांगर, दुधी, भोपळा वगैरेचा उन्हाळी पिकांचा समावेश होता. जवळपास व दूरवर ही बाजारपेठा नसल्यामुळे त्यांची विक्री करण्यासाठी स्त्रियांना डोक्यावर टोपली घेऊन गावोगावी घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री करावी लागत असे. पाम, टेंभी, नवापूर, आलेवाडी, नांदगाव, कोलवडे, कुंभवली, बोईसर इत्यादी भागात पायीच जावे लागे. एवढे करून आल्यावर स्वयंपाक, धुणी, भांडी ही घरातील कामे करून एकत्र कुटुंबात गुण्या गोविंदाने त्या नांदत होत्या. त्यावेळी आतासारखे घराघरात नळाचे पाणी नव्हते, लाईटचे दिवे नव्हते. हे काम माझी पत्नी आणि माझी बहीण माझ्याही घरात माझी बहीण सखूही करत असे. आमच्या सालवड गावी एकच सार्वजनिक विहीर होती. त्या विहिरीचे पाणी भरपूर असल्यामुळे संपूर्ण गावाला पुरत होते. काहींच्या स्वतःच्या विहिरी होत्या. त्याचे पाणी शक्यतो पिण्यासाठी कोणी वापरत नसल्यामुळे सार्वजनिक विहिरीवर दिवसभर गर्दी असे. ज्यांच्या स्वतःच्या विहिरी आहेत तेच लोक त्यांच्या कपडे धुणे, भांड्यासाठी वापर करीत असत. त्या काळी महिलांना फार कष्टाची कामे करावी लागत असत. पंचक्रोशीत एकही पिठाची गिरणी नसल्यामुळे गिरणीवर पीठ दळायचे कुणाला माहीत नव्हते. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून जात्यावर दळण दळून पीठ काढावायचे व सकाळच्या न्याहारीसाठी भाकरी भाजायच्या. हा स्त्रियांचा नित्यक्रम होता आणि अशा ठरलेल्या कामाचा त्यांनी कधी कंटाळाही केला नाही. हे आपलेच काम आहे, ते आपणच केले पाहिजे असे त्या प्रामाणिकपणे समजत होत्या. फावल्या वेळात काथागुंडी बनवायचा घरगुती उद्योग म्हणून त्या करीत होत्या. त्यातून काटकसरीने संपूर्ण घरचा किरकोळ घरखर्च भागवला जाई. संसारात महिलांचा वाटा फार मोलाचा होता. काबाड कष्टाची कामे करून अल्पशा उत्पन्नाच्या पैशातून संसार गाडा चालवणे किती जिकरीचे होते, तरी त्या आनंदात राहत होत्या. बहुतांशी लोक एकत्र कुटुंब पद्धतीने राहत होते, तरी घरगुती भांडण तंटे अतिशय कमी प्रमाणात होत होते. त्या काळी गावात वाडवळ समाजाचे वर्चस्व होते. परंतु लक्ष्मण माधव मोरे म्हणजे जाफरी हा मुंबईहून येथे वास्तव्यास नव्यानेच आला होता. येथे आल्यावर त्याच्या नेतृत्वाखाली भंडारी लोकांनी आपली दहशत वाढवून गावात धाक आणि दरारा बसविला. गावातील वातावरण एकदम बदलून गेले आणि वाडवळ व भंडारी यांच्यात वाद उफाळून आला. पुढील भाग क्रमशः.